सर्व विद्यार्थी आणि पालक मित्रांना माझा सप्रेम नमस्कार. मी भरत ढगे पाटील सर, मार्केटिंग अँड काउन्सिलिंग हेड दिशा करिअर फाउंडेशन वाघोली पुणे. मित्रांनो, नुकताच 10वी CBSE बोर्डाचा निकाल लागला आणि आपण पाहिलं की 10वीच्या बोर्डामध्ये खूप चांगले विद्यार्थी यशस्वी झाले. त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि सर्व शाळेचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. येऊ घातलेल्या 27 मे 2024 रोजी आपला स्टेट बोर्ड 10वीचा सुद्धा निकाल लागतोय आणि मला खरंच खात्री आहे की आपली स्टेट बोर्डची मुलं सुद्धा खूप चांगलं यश या 10वीच्या परीक्षेमध्ये मिळवणारच आहेत आणि त्या गोष्टीसाठी सुद्धा मी अगोदरच त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छाही देतो. आता मित्रांनो, दोन गोष्टीवरती आपल्याला जावं लागेल. एक तर 10वीच्या निकालाचं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनावरती दडपण असतं, इव्हन पालकांच्या मनामध्ये काही कन्फ्युजन असतं आणि त्याच्यासोबतच आता 10वीचा निकाल लागल्यानंतर 11वीचं ऍडमिशन जेव्हा आपण करतो तिथं सुद्धा आपला खूप मोठा एक गोंधळ उडालेला असतो. त्याचं मुख्य कारण आहे की 90% विद्यार्थी आपल्या भागातले 10वीतनं 11वीत जाताना करिअर निवडताना खूप मोठं बॅरियर आपल्याला येत आहे. त्याच्यासोबत अजून 11वीचं ऍडमिशन घेताना बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये पडतात. त्याच्यात करिअर निवडणे हा एक मोठा प्रश्न आहे. करिअर निवडल्यानंतर पर्सेंटेज वाईज मी आता नेमकं कुठल्या स्ट्रीम्स मध्ये गेलो पाहिजे, मी सायन्स घेतलं पाहिजे, मी कॉमर्स घेतलं पाहिजे की मी आर्ट्स घेतलं पाहिजे, ह्याही गोंधळात आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडे 10वीच्या मार्क्सावरती सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स असं निवडलं जातं. ओके, त्याच्यासोबत माझं इंग्लिश कच्चं आहे, मला इंग्लिश येत नाही, तर मग मी सायन्स घेतलं पाहिजे का, हाही प्रश्न मुलांमध्ये पडतो. किंवा माझे मित्र कुठल्या साईडला चालले आहेत, मित्रांनी कुठलं स्ट्रीम्स निवडले, मित्र कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेत आहेत, त्याही बेसवरती बऱ्याच वेळेस निवडले जातं. बऱ्याच वेळेस असं असतं की पालकांच्या आग्रहास्तव सुद्धा आपण करिअर निवडतो, बऱ्याच वेळेस रिलेटिव्हच्या आग्रहास्तव पण आपण करिअर निवडतो. ह्या सगळ्या प्रोसेस करून आपण जेव्हा कुठल्या तरी एखाद्या कोर्सला किंवा 11वी-12वीला ऍडमिशन घेतो तेव्हा 90% विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये हा निर्णय फसताना आपल्याला दिसतोय. म्हणून तुम्ही 11वी आणि 12वीचं ऍडमिशन घेताना माझी तुम्हाला सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना ही विनंती असेल की आपण 10वीत 11वीत जाणे ही वर्ग बदलण्याची प्रोसेस नाहीये, तर येणाऱ्या 40 वर्षासाठीची ही पूर्ण जर्नी आहे. त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये पुढचे 40 वर्ष कशी असणार आहेत त्याचं डिसिजन आपण घेतोय. म्हणून कुठलंही डिसिजन तुम्ही 11वीचं ऍडमिशन घेताना माझं स्पष्ट मत आहे ते एका तासात नसावं किंवा एका दिवसात नसावं. त्यासाठी तुम्ही योग्य मार्गदर्शन त्याच्यात घ्यावं. विद्यार्थ्याची स्वप्न न बघता त्याची क्षमता काय आहे, त्या गोष्टीवरती काम कसं झालेलं आहे आणि पुढे कसं होणार आहे ह्या गोष्टीवरती आपण जाऊन पुढचं डिसिजन घेणं गरजेचं आहे. आता मी थोडक्यात तुम्हाला दिशा करिअर फाउंडेशन बद्दल सुद्धा माहिती देतोय. दिशा करिअर फाउंडेशनची जी इस्टॅब्लिशमेंट आहे ही 2009 मध्ये संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मधून सुरू झाली. 11वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेसोबत एंट्रन्स परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दिशा पहिल्या दिवसापासून कॉन्ट्रीब्युट करत आले, त्यांच्यावरती काम करत आले. 10 वर्षापासून फिजिकल प्रोग्राम मध्ये आपण आहोत. 11वी आणि 12वी सायन्स मध्ये स्पेसिफिक जे विद्यार्थी नीट आणि JEE करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांचा आपण अकॅडमिक प्रोग्राम घेतोय. कोविड नंतर 2021 मध्ये आपली ही दिशा करिअर फाउंडेशनची वाघोली मधली ब्रँच चालू झाली आणि इथला प्रोग्राम आपला सुरू झाला. आता दिशामध्ये आपण कशा पद्धतीने जातोय तर 11वी आणि 12वीला आपला दिशाचा इंटिग्रेटेड प्रोग्राम आपण लॉन्च केलाय. इंटिग्रेटेड म्हणजे बरेचसे विद्यार्थी 11वीला ऍडमिशन घेताना एका जागेवरती कॉलेजचं ऍडमिशन, एका जागेवरती ट्युशन्स लावतात. पण दिशामध्ये जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा कॉलेज आणि क्लास त्याचा एकाच जागेवरती होतोय. त्याच्यामुळे त्याला दुसरं एक वेगळं कॉलेज आणि वेगळं ट्युशन लावण्याची गरज नाहीये. दुसरा पार्ट आहे, आपल्याकडे विद्यार्थ्यांची संख्या एका वर्गामध्ये फक्त 50 असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावरती आपण वैयक्तिक फोकस देऊ शकतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असंही असणार आहे की 10वीच्या वर्गामध्ये मार्क्स कमी पडलेत, मीडियम पडलेत किंवा चांगले पडलेत. ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी समान संधी दिशा अवेलेबल करून देते. कारण मीडियम क्वालिटीची मुलं असतील, लो क्वालिटीची मुलं असतील म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स 10वीमध्ये कमी राहिला असे असतील, किंवा चांगल्या क्वालिटीची म्हणजे हाय क्वालिटीची मुलं असतील, या तिन्ही स्तरावरच्या मुलांसाठी 100% दिशा न्याय देण्याचं काम करत आहे. आणि दिशाचं जे खरं मिशन आहे मित्रांनो, पालकांना मी स्पेशली सांगेन, हा ट्रँगल आपण खूप चांगल्या पद्धतीने दिशामध्ये सगळ्या मुलांना देतोय. दर्जेदार शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे. सायन्समध्ये जर फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, मॅथमॅटिक्स असेल आणि इंग्लिश हा सब्जेक्ट असेल, हा त्याला चांगला शिकवलाच गेला पाहिजे. त्याच्या बोर्ड परीक्षेसोबत एंट्रन्स परीक्षा त्याची चांगली झालीच पाहिजे. तो डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, डिफेन्स मधल्या NDA सारख्या काही परीक्षा असतील, MPSC UPSC म्हणून तो काही चांगला क्लास 1 ऑफिसर बनू इच्छित असेल तर डिग्री आपल्यासाठी महत्वाचीच आहे. पण डिग्री सोबत त्याच्यामध्ये योग्य संस्कार आणि चांगल्या सवयी असल्याच पाहिजे. ह्या मिशननी दिशा मागच्या 14 वर्षापासून प्रत्येक विद्यार्थ्यावरती काम करत आहे. सो प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले संस्कार आणि योग्य सवयी देण्यासाठीचा एक सेपरेट आपण संस्कार आणि सवयीचा सिलेबस डिझाईन केलेला आहे. प्रत्येक दिवशी आपल्याकडे एक असेंब्ली होते 30 मिनिटाची. त्या असेंब्लीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची कॉमन प्रेयर, त्याच्यानंतर 7 वेळेस ओंकारा, 20 मिनिटाचं वैज्ञानिक पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याचं मेडिटेशन आणि त्याच्यानंतर आपण नॅशनल अँथम घेऊन आपला प्रत्येक दिवसाचा प्रोग्राम चालू करतो.
सो जेवढी माइंड स्टॅबिलिटी येईल तेवढं उच्च करिअर घडेल, ह्या तत्वावरती आपण दिशाचं पूर्ण मिशन अवलंबून आहे. सो तुम्हाला योग्य जर पुढचं मार्गदर्शन पाहिजे असेल, एक्झॅक्ट दिशाचा अकॅडमिक प्रोग्राम कसा आहे, टेस्ट प्रोग्राम कसा आहे, रिझल्ट कसे बनतात, एंट्रन्स एक्झामचे रिझल्ट कसे आहेत, बोर्ड एक्झामचे रिझल्ट कसे आहेत, तर माझे सर्व पालक आणि सर्व विद्यार्थ्यांना ही अपील राहील, ही विनंती राहील की 10वी नंतर 11वीचं ऍडमिशन घेताना फक्त एक 30 मिनिटाचा अमूल्य वेळ तुम्ही काढा तुमचा, आणि इथं या आमच्या सगळ्या एक्सपर्टीकडनं तुम्हाला 30 मिनिटं हे मोफत मार्गदर्शन आहे, कुठलीही ह्यासाठीचा चार्ज नाहीये, पण तुमच्या 40 वर्षाची जर्नी तुम्ही नक्की इथून लिहून घेऊन जाल. सो परत एकदा मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही ऍडमिशन घेण्याच्या अगोदर एकदा दिशा करिअर फाउंडेशनच्या वाघोली कॅम्पसला अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.